नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण 6वी मध्ये उत्तीर्ण होऊन 7वी मध्ये प्रवेश केलेला आहे। या नवीन वर्गामध्ये तुमचं खूप खूप स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आपण यावर्षी या कोरोनाच्या संसर्गामुळे, कोरोनाच्या साथीमुळे आपण नियमितपणे शाळेमध्ये येऊ शकलेला नाहीत, पण तरीही बनेश्वर शिक्षण संस्था, या बनेश्वर शिक्षण संस्था परिवारातील सर्व शाळा, गुरुदेव विद्यालय मोरेवाडी असेल, महाराष्ट्र विद्यालय बनसारोळा, साने गुरुजी विद्यालय भावठाणा, होळेश्वर विद्यालय होळ, या सर्व बनेश्वर परिवारातील सर्व विद्यार्थ्यांना आपण या ऑनलाइन या माध्यमातून अभ्यासक्रम सुरू केलेला आहे। अनेक शिक्षक आपापल्या विषयाचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकवत आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आपणही जोपर्यंत आपली नियमितपणे शाळा सुरू होत नाही तोपर्यंत आपण अशाच पद्धतीने अभ्यास करूयात। मला माहिती आहे की तुम्हाला खूप ओढ लागली आहे, शाळेमध्ये यायचंय, तुम्हाला आपल्या सगळ्या सवंगड्यांना भेटायचंय, त्यांच्याशी गप्पा मारायच्यात, शिक्षकांना भेटायचंय, शाळेच्या मैदानावर तुम्हाला खूप अगदी मनसोक्तपणे खेळायचंय। पण मित्रांनो, या कोरोनाच्या साथीमुळे आपल्याला हे आता तरी सध्या करणं शक्य नाही। त्यामुळे शक्यतो घरी राहा, स्वस्थ राहा, काळजी घ्या, आपल्या घरातील सगळ्यांचीच काळजी घ्या। मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीचा अभ्यासक्रम या ऑनलाइनच्या माध्यमातून सुरू करत आहोत। 7वी मराठी। इयत्ता 7वी मध्ये मराठी या विषयाला पहिली कविता आहे। कविता म्हणण्यापेक्षा प्रार्थना असं म्हणूयात। या कवितेचं शीर्षकच प्रार्थना असं आहे। लेखक आणि कवींनी ज्यावेळेला या गीताची रचना केली त्यावेळेला त्याला भक्तिगीत असं नाव दिलं गेलं होतं। भक्तिगीत, प्रार्थना। आज आपण या प्रार्थनेचा अभ्यास करणार आहोत। सगळ्यांच्याच परिचयाचे असलेले स्वर्गीय जगदीशजी खेबुडकर, ज्यांची हजारो गाणी प्रचलित आहेत, सर्वांनी ऐकलेली आहेत, अशा जगदीश खेबुडकरांची ही प्रार्थना इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांना अगदी अभ्यासक्रमाच्या सुरुवातीलाच दिलेली आहे। जगदीश खेबुडकरांचा आपण थोडक्यात परिचय बघूयात की जगदीश खेबुडकर यांचा जन्म 10 मे 1932 रोजी खेबवडे हळदी, म्हणजे अर्थात कोल्हापूरहून आपण ज्यावेळेला राधानगरीला जातो त्यावेळेला हे गाव त्या ठिकाणी लागतं। या गावामध्ये त्यांचा, छोट्याशा खेड्यामध्ये त्यांचा जन्म झाला। आणि या माणसानी आपल्या काव्य लेखनाच्या माध्यमातून प्रचंड काम केलं। म्हणजे अगदी 2011 पर्यंत, अखेरच्या श्वासापर्यंत या कवींनी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एवढंच नव्हे तर संपूर्ण या साहित्य विश्वासाठी खूप अगदी अनोख्या पद्धतीच्या रचना दिल्या। त्यांना गीतकार, कविता, चित्रपटातली हजारो गाणी जगदीश खेबुडकरांनी लिहिली। त्यांची मराठी भाषा अशी होती, एक गमतीनं आम्ही नेहमी म्हणायचो की त्यांच्या मुलांची सुद्धा नावं बघा ना, की त्यांच्या मुलाचं नाव अभंग होतं, एकाचं नाव मुक्तछंद आणि मुलींची नावं कविता, अंगाई। म्हणजे यावरनं त्यांच्या परिवारामध्ये कविता, हे काव्य, गीते किती असं मुरलेली होती। अशा या जगदीश खेबुडकरांची ही रचना, ही प्रार्थना, हे भक्तिगीत आपण इयत्ता 7वीच्या अभ्यासक्रमासाठी अभ्यास करतोय। मित्रांनो, प्रार्थना हा शब्दच असा आहे। प्रार्थना म्हणजे काय की एखाद्या शक्तीकडं, अचाट शक्ती असं ज्याला म्हणू, की आपल्या कल्पनेच्या पलीकडची ताकद, अशा शक्तीकडे ज्यावेळेला आपण मागणं मागतो ना त्याला प्रार्थना असं म्हणतात। एक साधा सोपा सरळ अर्थ। तुम्ही पसायदान सगळ्यांनीच ऐकलेलं आहे।
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदान लिहिलं. पसायदान लिहिलं म्हणजे पसायदान म्हणजे काय? या जगतनियंत्या परमात्म्याकडे त्यांनी मागणं मागितलं. या संपूर्ण जगतासाठी मागणं मागितलं, स्वतःसाठी मागणं मागितलं नाही. तुम्ही आम्ही ज्यावेळेला मंदिरात जातो त्यावेळेला आपण स्वतः करता मागतो की देवा मला हे कर, देवा मला ते दे, देवा मला असं कर. पण संतांमध्ये आणि आपल्यामध्ये बघा असा फरक असतो की संत स्वतःसाठी काही मागत नाहीत, तर या जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. तसं पसायदानामध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी सगळ्या जगाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. पसायदान म्हणजे प्रार्थनाच आहे. तर आज आपण जगदीश खेबुडकरांनी लिहिलेली प्रार्थना या अभ्यासक्रमासाठी आपण घेतलेली आहे आणि याचा अभ्यास आपण करतोय. ज्ञान मंदिरा म्हणजे या कवितेचं शीर्षक बघा, प्रार्थना, आणि कवितेच्या ओळी कशा आहेत? नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा, सत्यम शिवम सुंदरा. सरळ सरळ आपण याचा अर्थ जर घेतला असा, ज्ञान मंदिर म्हणजे काय? मंदिर सगळ्यांनाच माहिती आहे की ज्यामध्ये देवांची, देवी देवतांची पूजा केली जाते त्याला आपण मंदिर असं म्हणतो. आणि ज्ञान म्हणजे जी आपण अवगत करतो, जी माहिती, इंग्रजीमध्ये ज्याला नॉलेज आपण म्हणतो, आणि ज्याच्या जोरावर आपण वाटचाल करतो, ज्याच्या बळावर आपण पुढं पुढं जाऊ शकतो, ते ज्ञान. आणि या ज्ञानाचं मंदिर म्हणजे ही आपली शाळा. मित्रांनो, या शाळेबद्दल लेखकांना जी आत्मीयता वाटते, जी तळमळ वाटते, जी अपेक्षा वाटते, ती अपेक्षा या प्रार्थनेच्या माध्यमातून कवींनी व्यक्त केलेली आहे. मुलांनो, तुम्हाला ही शाळा खूप आवडते, मला माहिती आहे. का आवडते शाळा? तर त्याचं कारण एक आहे की तुम्हाला या शाळेमध्ये मित्र परिवार असतो, तुमचे सवंगडी असतात, आवडीचे सवंगडी असं म्हणतोय मी. आणि तुम्हाला मैदानावर मनसोक्त खेळता येतं, सगळ्यांशी गप्पा मारता येतात, हवी ती चित्र काढता येतात. त्यामुळं आणि शाळेमध्ये दररोज नवनवीन माहिती तुम्हाला मिळते आपल्या शिक्षकांच्या माध्यमातून. तर त्यामुळं तुम्हाला शाळा आवडते. आणि शाळा नेहमी चांगल्या गोष्टी शिकवते, तुम्हाला लहानाचं मोठं करते. आणि ज्यावेळेला तुम्ही ही शाळा सोडून जाता ना, कॉलेज जीवनामध्ये प्रवेश करता, त्यावेळेला तुम्हाला शाळेची खूप खूप आठवण येते. या शाळेशी एक तुमचं असं अतूट असं बंधन, नातं निर्माण झालेलं असतं. जगदीश खेबुडकरांनी या प्रार्थनेमध्ये या ज्ञान मंदिराचा उल्लेख केलाय, शाळेचा उल्लेख केलाय. तो यासाठीच केलाय, त्यांना ही शाळेची आठवण येत असेल ना. म्हणजे बघा किती अतूट नातं असतं आपल्या या शाळेचं, या ज्ञान मंदिराचं. आणि हेच वर्णन या कवितेच्या माध्यमातून जगदीश खेबुडकरांनी दिलेलं आहे. नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा, सत्यम शिवम सुंदरा. म्हणजे या ज्ञान मंदिराला माझा नमस्कार आहे. मित्रांनो, आपण ज्या शाळेमध्ये, ज्या मंदिरामध्ये ज्ञान प्राप्त करतो ते ज्ञान मंदिर. आणि या ज्ञान मंदिराला आपण नमस्कार कुठं करतो? की जिथं एक वेगळी अशी शक्ती असते, चांगुलपणाची किंवा मांगल्याची शक्ती, जिथं आपलं पूर्णतः भलं होणार आहे, अशा व्यक्तीला आपण प्रार्थना करतो, नमस्कार करतो. जगदीश खेबुडकरांनाही आपल्या शाळेबद्दल अशीच आत्मीयता, आपुलकी आहे. त्यांना माहिती आहे की आपण घडलोत ते केवळ आणि केवळ या ज्ञान मंदिरामुळे घडलोत, म्हणून ते या ज्ञान मंदिराला नमस्कार करतात. नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा, सत्यम शिवम सुंदरा. आता ह्याच्यामध्ये बघा, सत्यम शिवम सुंदरा
हा जो शब्द आलाय, सत्य म्हणजे काय? प्रामाणिकपणा. सत्य म्हणजे प्रामाणिकपणा. बघा, शाळेसाठी हे 3 शब्द त्यांनी अगदी चपखलपणे या ठिकाणी मांडलेले आहेत, व्यक्त केलेले आहेत. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी आपण म्हणतो ना, एक म्हण आहे अशी, आणि ती सर्वत्र प्रचलित आहे. तसंच सत्यम म्हणजे प्रामाणिकपणा, शिवम म्हणजे काय? की कल्याण, इतरांचं भलं करणं, इतरांचं हित जोपासणं म्हणजे शिवम. आणि सुंदरम म्हणजे कलात्मक. म्हणजे बघा, प्रामाणिकपणा म्हणजे शाळेमध्ये या ज्ञान मंदिरामध्ये काय काय म्हणजे गुण असतात बघा, की प्रामाणिकपणा, इतरांचं कल्याण साधण्याची वृत्ती, इतरांचं भलं करण्याची वृत्ती, इतरांचं हित साधण्याची वृत्ती आणि कलात्मकता. या सगळ्या चिमुकल्यांना, तुम्हाला सगळ्यांना घडवण्याचं काम हे ज्ञान मंदिर करतं, ही शाळा करते, आणि तेही कलात्मकतेनं करते. हे सगळ्यात महत्वाचं आहे. मित्रांनो, शाळा म्हणजे दयेचा सागर आहे, समुद्र आहे ना, अथांग सागर आहे. सगळ्यांना सामावून घ्यायची या ज्ञान मंदिरामध्ये ताकद आहे, अचाट अशी शक्ती आहे. आणि या दयेच्या सागरामध्ये ही तुमच्यासारखी चिमण पाखरं येतात, बागडतात, कलात्मकरित्या मोठे होतात, प्रामाणिकपणा हा गुण अंगीकारतात. समाजामध्ये वावरत असताना इतरांचं भलं करावं, इतरांचं हित जोपासावं, ह्या सगळ्या प्रवृत्ती, या चांगल्या प्रवृत्ती या ज्ञान मंदिराच्या माध्यमातून तुम्ही शिकता. आणि म्हणून जगदीश खेबुडकर या प्रार्थनेच्या माध्यमातून शाळेला वंदन करतात. नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा, सत्यम शिवम सुंदरा. याच्यातलं पहिलं कडवं बघा, शब्दरूप शक्ती दे, भावरूप भक्ती दे, प्रगतीचे पंख दे, चिमण पाखरा. किती छान मांडले, शब्दरूप शक्ती दे. इतर शक्तीची कुठल्या गरजच नाही आम्हाला, है ना. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी असं म्हटलेलंच आहे ना, की आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने. हे उगीच म्हटलंय का? सगळ्यांना इतिहास तो माहिती आहे, ती घटनाही सगळ्यांना माहिती आहे, सगळे ऐकून आहात, सगळ्यांनी वाचलेली आहे. जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगामध्ये तसं वर्णनीय आहे की ज्यावेळेला स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराना पाठवला होता, त्यावेळेला त्यांनी तो नजराना नाकारला. आणि त्याला उत्तर काय दिलं? त्या गोष्टीला छत्रपतींना उत्तर दिलं की सोने रुपये आम्हा मृतिके समान. म्हणजे हे सोनं नाणं, हे पैसा अडका दागिने, याचं आम्हाला काहीही देणं घेणं नाही, याची काही गरज नाही. महाराज, हे आपल्या स्वराज्याच्या उन्नतीसाठी, स्वराज्याला वाढवण्यासाठी आपल्याला याची गरज आहे. आणि आमच्याकडं धन म्हणाल तर कुठलं धन आहे? की आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने. बस हेच धन आहे, आणि बस हे आम्ही वाटत फिरतो सगळ्यांना. जगदीश खेबुडकर या प्रार्थनेच्या माध्यमातून मागणं मागतायत. कुणाला मागणं मागतायत मित्रांनो? शाळेला मागणं मागतायत, या ज्ञान मंदिराला मागणं मागतायत की शब्दरूप शक्ती दे, ही शब्दाची शक्ती आम्हाला दे, आणि भावरूप भक्ती दे. बघा किती छान छान मांडलंय की भावरूप भक्ती दे. शब्दरूप शक्ती आली ना की त्याच्यासोबत आम्हाला भावरूप भक्ती सुद्धा हवीच आहे, नाहीतर आमच्यामध्ये उद्दामपणा येईल ना. हे शब्दांचं प्रचंड धन आमच्याकडे जर जमा झालं आणि त्याच्यामध्ये भक्तीचा जर अंश नसेल तर हे सगळं धन व्यर्थ जाईल. त्यामुळं आम्हाला शब्दांची शक्ती देच दे, पण त्यासोबतच सुद्धा व्यक्त करण्याची ही भक्ती दे, भावरूप भक्ती दे. मनातला जो भाव आहे, जो चांगुलपणाचा भाव आहे, प्रेमळपणाचा भाव आहे, हा भाव व्यक्त करण्याची आम्हाला भक्ती दे. हे जगदीश खेबुडकरांनी या प्रार्थनेच्या माध्यमातून ज्ञान मंदिराकडे दिलंय.
प्रगतीचे पंख दे चिमण पाखरा. म्हणजे तुम्ही आम्ही या शाळेसमोर चिमण पाखरच आहेत ना. मित्रांनो, तुम्हाला आणखीन खूप घडायचंय, खूप मोठं व्हायचंय. जगदीश खेबुडकर स्वतःला सुद्धा, आता बरेच जण असं म्हणतात की विद्यार्थ्यांच्या बाबतीतच त्यांनी चिमण पाखरं असा उल्लेख केलाय. पण मी तर असं म्हणेल की तुम्ही आम्ही स्वतः कवी जगदीश खेबुडकर सुद्धा आपण सर्वजणच या ज्ञान मंदिराच्या समोर चिमण पाखरच आहोत. कारण माणूस अखेरच्या श्वासापर्यंत अखेरपर्यंत विद्यार्थीच असतो आणि आपल्याला घडवणारा, आपल्याला मोठं करणारा, कलात्मकरित्या आपल्याला घडवणारा हे जे स्थान आहे ना, हे जे ठिकाण आहे ते म्हणजे ज्ञान मंदिर आहे, आपली शाळा आहे. आणि मित्रांनो, म्हणूनच शब्दरूप शक्ती दे, भावरूप भक्ती दे, प्रगतीचे पंख दे चिमण पाखरा, ज्ञान मंदिरा सत्यम शिवम सुंदरा. किती छान लिहिलंय. म्हणजे हे भाव अशा पद्धतीनं त्यांनी ते भाव व्यक्त केलेत ना, की शब्दरूप शक्ती दे, भावरूप भक्ती दे. आपण भावना व्यक्त करतो ना, तर या भावना व्यक्त करण्यासाठी आता एक सांगड कशी आहे बघा, की या भावना व्यक्त करण्यासाठी शब्दांची गरज पडते. बरोबर आहे. आणि फक्त शब्द व्यक्त करून जमत नाही, तर त्या शब्दांना सुद्धा भावभावनांची किनार असणं गरजेचं असतं. तर तुम्ही इतरांशी एकरूप होऊ शकता. या दोन्हीची सांगड आहे. शब्दरूप शक्ती दे, भावरूप भक्ती दे. शब्दांचं धन आवश्यक आहे, शब्दांची शक्ती आवश्यक आहे, पण त्याच सोबत भावभावनांची भक्ती सुद्धा आवश्यक आहे. म्हणून जगदीश खेबुडकर या प्रार्थनेच्या माध्यमातून ज्ञान मंदिराकडे मागणं मागतायत. दुसऱ्या अंतर्यामध्ये जगदीश खेबुडकर म्हणतायत, विद्या धन दे आम्हास एक छंद एक ध्यास. म्हणजे बघा की हे विद्येचं धन अगोदरी, जसं मी जगद्गुरु तुकोबारायांची या ठिकाणी अभंगाच्या ओळी तुम्हाला सांगितल्या की आम्हा घरी धन शब्दांची चरत नाही, तसं विद्या हे धनच आहे ना. आणि हे धन आम्हाला या ज्ञान मंदिराकडनं अपेक्षित आहे, या ज्ञान मंदिराने आम्हाला द्यायचं आहे. आणि मुलांनो, आम्ही तुम्हाला जे काही सांगतो, तुम्हाला जे शिकवतो, हे धनच आहे ना. बरोबर आहे. जगातलं कुठलंही हे विद्या सोडून इतर सगळ्या प्रकारचे जे धन आहेत ना, या धनाची चोरी होऊ शकते. एक गोष्ट लक्षात घ्या मुलांनो, की विद्येला सोडून इतर ज्या ज्या प्रकारची जगातली सगळी संपत्ती आहे, धन आहे, प्रॉपर्टी जे जे काही आहे, या सगळ्यांची कदाचित चोरी होऊ शकते, पण विद्येची चोरी होऊ शकत नाही. विद्येची चोरी होऊच शकत नाही, हे विशेष आहे. त्यामुळं आम्हाला हे विद्यारूपी धन, ही संपत्ती आम्हाला तू दे. आणि एक छंद एक ध्यास म्हणजे काय, की तोच छंद आम्हाला सतत सतत, म्हणजे तो छंद असावा विद्या ग्रहण करण्याचा, है ना. हे संपत्ती ग्रहण करण्याचा, हे धन ग्रहण करण्याचा तेवढाच एकमेव छंद दे. मुलांनो, आपण प्रगती कधी करू शकतो, की ज्यावेळेला एखाद्या गोष्टीमध्ये मन लावून आपण काम करू. तुम्ही परीक्षेमध्ये यश कधी मिळवू शकता, परीक्षेमध्ये चांगल्या मार्कांनी पास कधी होऊ शकता, की ज्यावेळेला तुम्ही एकाग्रपणे असा ध्यास ठेवून मनाला ज्यावेळेला अभ्यास करताना, त्यावेळेला तुम्ही योग्य प्रकारे प्रश्नांची उत्तरं देऊ शकता आणि पर्यायाने तुम्हाला चांगले मार्क मिळतात. साधं सोपं उदाहरण आहे. म्हणजे तुम्हाला तो ध्यास असायला हवा, तो छंद असायला हवा. आणि हे कशामुळे होतं, जर तुम्ही त्या गोष्टीशी एकरूप झालात तर.
तुम्ही खेळताना किती एकरूप होता. तुम्हाला सगळे आई बाबा मोठमोठ्याने हाका मारत असतात. तुम्ही ज्यावेळेला मैदानावर खेळता त्यावेळेला मोठमोठ्याने हाका मारतात तुम्हाला की चल रे, जेवायला चल, जेवायची वेळ झाली आहे, तुला भूक लागली नाही का. पण तुमचं लक्ष असतं का तिकडं? नसतं. तहान भूक सगळं हारखून तुम्ही विसरून खेळण्यामध्ये इतकं मग्न होता की सगळं काही विसरून जाता तुम्ही. हाच जो ध्यास आहे, हा जो छंद तुम्ही तुमच्या जीवाला लावून घेताना, मनाला लावून घेताना, हा छंद अभ्यासाच्या बाबतीत जर तुम्ही स्वतःला लावून घेतला ना, तर मग तुमची प्रगती कोणीही रोखू शकत नाही. तुम्ही उत्तरोत्तर खूप मोठे होणार आहात. पण तेवढा ध्यास ठेवून तुम्हाला अभ्यास करावा लागेल. जगदीश खेबुडकर तेच मागणं ज्ञान मंदिराकडे करतायत की विद्या धन दे आम्हास, एक छंद एक ध्यास. नाव नेई पैल तिरी दया सागरा. किती छान वर्णन केलंय बघा ना, की किती छान सांगितलंय त्याने. विद्या धन दे आम्हास, एक छंद एक ध्यास, नाव नेई पैल तिरी. नाव म्हणजे मुलांना होडी, माहितीच आहे तुम्हाला. आणि तीर म्हणजे काय? पैल तीर म्हणजे काय की नदी असते ना, नदीचा किनारा, दोन किनारे असतात ना नदीला, एक अलीकडचा किनारा आणि एक पलीकडचा किनारा. त्यालाच कवितेच्या भाषेमध्ये पैल तीर असं म्हणतात. अलीकडं आयल तीर, पलीकडं पैल तीर. या जीवनरूपी नदीमधनं, या जीवनरूपी या सागरातनं तुम्हाला तरुण जायचंय, पार व्हायचंय. तर या ज्ञानरूपी, या ज्ञान मंदिराने तुम्हाला तेवढी ती शक्ती, तेवढी ती ताकद प्रदान करायला हवी, असं जगदीश खेबुडकर म्हणतात. नाव नेई पैल तिरी दया सागरा. दया सागर बघा ना, ते अगोदर ज्ञान मंदिरा असा शाळेबद्दल जगदीश खेबुडकरांनी उल्लेख केला. आणि आता या कडव्यामध्ये दया सागर असा उल्लेख केला. दया सागर कोणाला म्हणतायत खेबुडकर? शाळेला म्हणतायत, या ज्ञान मंदिराला म्हणतायत, तुमच्या विद्यालयाला म्हणतायत. आणि सागर म्हणजे काय? अथांग असतो ना, ज्याला मोजता येत नाही. तसंच आहे की शाळा हा दयेचा सागर आहे. शाळेमध्ये उच्च नीच असा कुठला भेदभाव नसतोच ना मुळात. सगळी सारखी असतात. तुम्ही सगळी मुलं आमच्यासाठी, शाळेसाठी एक समान असतात. तुमची सगळ्यांचीच प्रगती व्हावी हीच आमची प्रामाणिक इच्छा असते. आणि म्हणूनच जगदीश खेबुडकर आपल्या या ज्ञान मंदिराला दयेचा सागर असं म्हणतात की नाव नेई पैल तिरी दया सागरा. या कवितेच्या, या प्रार्थनेच्या शेवटच्या कडव्यामध्ये जगदीश खेबुडकर म्हणतात, होऊ आम्ही नीतिमंत, कला गुणी बुद्धिमंत, कीर्तीचा कळस जाई उंच अंबरा. म्हणजे बघा की आम्ही शाळेमध्ये ज्या चांगल्या गोष्टी, चांगले संस्कार शिकून नीतिमान होतो, नीतिमान होऊ. वेगवेगळ्या प्रकारचे कला गुण हे सगळे अवगत करून आम्ही बुद्धिमान होऊ. हे सगळं कुठं मिळतं मुलांना? की आपल्याला चांगलं वागलं पाहिजे, चांगलं वावरलं पाहिजे. आपण म्हणतो ना की तुम्ही आजची चिमुकली मुलं जी आहेत ना, ते उद्याच्या भारताचं भविष्य आहात. हे भविष्य हे ज्ञान मंदिर घडवतं, ही शाळा घडवते. तुम्हाला इतरांविषयी चांगले विचार मनामध्ये सतत यायला पाहिजेत. एकमेकांना सहकार्याची भावना तुमच्या मनामध्ये सतत निर्माण व्हायला पाहिजे. इतरांचं हित साधण्याची वृत्ती तुमच्यामध्ये वाढत गेली पाहिजे, वृद्धिंगत होत गेली पाहिजे. हे जे चांगुलपणाचे जे गुण आहेत ना, ज्याला आपण नीतिमत्ता असं म्हणतो. म्हणजे नीतिमत्ता म्हणजे काय की चांगल्या गोष्टी तुमच्यात असणं, इतरांविषयी चांगला विचार करण्याची तुमची प्रवृत्ती आहे ना, की हे सगळं, हे चांगले संस्कार वगैरे आपण कुठं शिकतो? ज्ञान मंदिरामध्ये शिकतो. आणि या ठिकाणी तुमच्या सगळ्या कलागुणांना वाव दिला जातो. तुमच्यामध्ये जे अभिजात गुण आहेत ना, या गुणांना तरासण्याचं काम ज्ञान मंदिरामध्ये होतं. आता बघा ना की एकाच वर्गामध्ये शिकणारी मुलं
वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात. कुणी कलेच्या क्षेत्रामध्ये काम करतो, कुणी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतो, कुणी इंजिनियर झालेला असतो, कुणी डॉक्टर होतो, म्हणजे कुणी अधिकारी होतो, कुणी पायलट होतो, कुणी नेता होतो. हे सगळे वेगवेगळे प्रांत तुम्ही चिमुकली मुलं काबीज करता, घडता एकाच ठिकाणी. पण हे जे संस्कार आहेत तुम्हाला पुढे जाण्यासाठी, पुढे समाजात गेल्यानंतर नेमकं तुम्हाला काय करायचंय याची जी पेरणी आहे ना, पायाभरणी या ज्ञान मंदिरामध्ये केलेली असते. कारण आम्ही ज्यावेळेला तुमच्यातले कलागुण पाहतो ना, हे आम्हाला लक्षात येतं की तुमच्या कुठल्या गुणांना नेमकं आपल्याला चालना द्यायची आहे, कुठल्या गुणांना मोठं करायचंय, प्रोत्साहन द्यायचंय. या सगळ्या गोष्टी शाळेमध्ये घडतात. आणि म्हणून जगदीश खेबुडकर या शाळेला ज्ञान मंदिर असं म्हणतात, दयेचा सागर असं म्हणतात. आणि हे सगळं आम्ही मिळू, बुद्धिमान होऊ, आणि मग आमची कीर्ती खूप खूप उंचावर जाईल, खूप दूरवर जाईल. हे मागणं जगदीश खेबुडकर शाळेला करतात की होऊ आम्ही नीतिमंत, कलागुणी बुद्धिमंत, कीर्तीचा कळस जाई उंच अंबरा. आता ह्याच्यामध्ये बघा ना की थोडासा फरक बघा असा की होऊ आम्ही नीतिमंत, कलागुणी बुद्धिमंत, म्हणजे हा विश्वास विद्यार्थ्यांच्या वतीनं, कारण जगदीश खेबुडकर विद्यार्थीच होते ना, आणि या सर्वांच्या वतीनं शाळेला ते ठामपणे सांगतायत की हो आम्ही नीतिमंत होऊ, बुद्धिमंत होऊ. कशाच्या जोरावर? की आपण दिलेल्या संस्काराच्या जोरावर, आपण शिकवलेल्या ज्ञानाच्या जोरावर आम्ही नीतिमंत होऊ. आपण जो आमच्यातली कला ओळखून त्याला जे तराशलंय, त्या कलागुणांना जो वाव दिलाय ना, त्याच्यामुळं आम्ही बुद्धिमंत होऊ. आणि मग आमच्या कीर्तीचा जो कळस आहे, कळस म्हणजे काय मुलांनो, की सर्वोच्च स्थान. तुम्ही मंदिरावर कळस पाहता ना, शिखरावर कळस कुठं असतो? की सगळ्यात उंच असतो. आणि आम्हा शिक्षकांची तीच इच्छा असते की आपल्या सगळ्या मुलांनी खूप खूप मोठं व्हावं, सगळीकडे त्यांची कीर्ती पसरावी. हीच अपेक्षा आमची शिक्षकांची असते, या ज्ञानमंदिराची असते, शाळेची असते. आणि जगदीश खेबुडकरांनी हीच प्रार्थना, विनंती शाळेकडे केली आहे, ज्ञानमंदिराला केली आहे. म्हणून याला आपण प्रार्थना असं म्हणायचं. मित्रांनो, चला आपण या प्रार्थनेला सोबत एकत्र म्हणूया. आपण ही प्रार्थना मी फक्त असं, कारण हे गाणं सगळीकडे प्रचलित आहे, सगळ्यांनी ऐकलेलं आहे, तरी सुद्धा मी माझ्या आवाजामध्ये ही प्रार्थना आपल्याला म्हणून दाखवतोय. तर आपण सोबत म्हटलं तरी हरकत नाही. नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा, सत्यं शिवं सुंदरा, सत्यं शिवं सुंदरा. शब्द रूप शक्ती दे, भाव रूप भक्ती दे, प्रगतीचे पंख देईची मन पाखरा. ज्ञान मंदिरा, सत्यं शिवं सुंदरा, सत्यं शिवं सुंदरा. विद्याधन दे आम्हास, एक छंद एक ध्यास, नावनेई पैल तिरी दया सागरा, दया सागरा. ज्ञान मंदिरा, हो आम्ही नीतिमंत, कला गुणी बुद्धिमंत, कीर्तीचा कळस जाई उंच अंबरा, उंच अंबरा. ज्ञान मंदिरा, सत्यं शिवं सुंदरा,
सत्यं शिवं सुंदरा. मुलांनो, ही कविता, ही प्रार्थना आपण सगळ्यांनी पाठ करायची आहे. उद्या परत आपण आपला इयत्ता 7वीचा मराठीचा दुसरा पाठ आपण सोबत मिळून त्याचा विचार करूया, अभ्यास करूया. चला, आजच्या पुरता आपण इथेच थांबूया. बणेश्वर परिवारातील सर्व शाळांमधील, ज्ञानमंदिरामधील सर्व चिमुकल्यांचं पुन्हा पुन्हा खूप खूप अभिनंदन. मुलांनो, घरी राहा, स्वस्थ राहा, काळजी घ्या आणि अभ्यास करा. धन्यवाद.